मागील 2-3 महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर, तोफखाना पोलीस स्टेशन तसेच इतर परिसरामध्ये इतर पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल झालेले होते। LCBचे API थोरात आणि पथकाने या सर्व ठिकाणचे CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे रेकॉर्डवरील आरोपी नामे विनोद गंगाराम पवार हा असल्याचं निष्पन्न केलेलं होतं। त्याप्रमाणे पथकाने त्यांच्यावर पाळत ठेवली होती। आज पथकाला सदर इसम हा तारकपूर बस स्टँड इथे आल्याची माहिती होती। त्याप्रमाणे पथकाने सापळा रचून रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद गंगाराम पवार राहणार सिडको झोपडपट्टी नाशिक याला ताब्यात घेतलंय। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस केली असता तर CCTV फुटेज दाखवले असता त्याने त्याचा साथीदार किशोर अशोक धोत्रे याच्यासोबत हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्याप्रमाणे संगमनेर शहर येथील 2, तोफखाना येथील 1 आणि लोणी पोलीस स्टेशन येथील 1 असे 4 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पथकाला यश आलं आहे। त्याच्याकडनं साधारण 3,55,000 रुपयाचे सोन्याचे दागिने हे जप्त करण्यात आलेले आहेत।